बाबा तुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। मान त्यागी बाबा तुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति करता निष्काम कर्म साधना करता परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आम्हा सर्वांचे सद्गुरू मान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज ग्राम बिलसी येथे मासिक स्पेशल चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठक मध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत। बाबांना माझे प्रणाम। तसे आम्हा सर्वांचे सद्गुरू मान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझे प्रणाम। तसे आम्हा सर्वांची आई बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आमची आई वाराणसी आई टिकलीकर उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। तसे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष व लोहारा परिसरातील मार्गदर्शक अरुणजी नागरीकर उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। तसे दासगाव परिसर परमेश्वरजी जगणे या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। तसे लैटोला परिसर मार्गदर्शक काठेवारजी उपस्थित आहेत। यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक नागरिकांनी उपस्थित आहेत। यांना माझा नमस्कार। तसेच आदरणीय मन सर्व सेवक सेविका लहान मुलं बाळ सर्वांना माझा नमस्कार। संचालकांनी मला बाबांच्या शिकवणीवर विचार मांडण्यास सांगितले आहे ते मी बाबांनी दिलेल्या बुद्धीप्रमाणे मांडत आहे। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा मान त्यागी बाबा जुमदेव जी ने एका गरीब कुटुंबात राहून त्यांच्यावर फार दुःख होते आणि ते दुःख दूर होत नव्हते म्हणून बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली व आपला कुटुंब सुखमय केला। कुटुंब सुखमय झाल्यावर बाबांना असे विचार आले की मी माझ्या कुटुंबाने मी ज्याप्रमाणे दुखी होतो तसे या जगात पुष्कळ दुखी कष्टी लोक आहेत आणि ही दैवी शक्ती सर्वांकडे कशी पोहोचेल म्हणून मान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी चर्चा बैठकच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला आणि ही दैवी शक्ती सर्व आम्हा दुखी कष्टी सेवकापर्यंत पोहोचेल। मान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी हा मार्ग जो आहे परमात्मा परमात्मा एक याने आपण एकाच भगवंताला मानतो आणि भगवंताच्या नावावर आपला प्रपंच चालवतो आणि आपण कारण दुःखी होतो त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जेव्हा गेलो तेव्हा आपण तिथं वचनबद्ध झालो आणि भगवंताच्या समोर आम्ही वचन दिला की मी मरीन किंवा जगीन एकच भगवान बाबा हनुमानजीला मानेन। जुने विचार बंद जुनी पूजा बंद हे सर्व वचन दिलं आणि भगवंत उपस्थित झाले आणि आमचे दुःख नाहीसे झाले आणि आपण या कार्यक्रमामध्ये जसे जातो चर्चा बैठक स्थळी जातो शिकण्याकरिता तर आम्ही या मानव धर्माचे सेवक आहोत वचनबद्ध आहोत आणि कधी कधी आपल्यावर अशी परिस्थिती येते की आपण मानव धर्मात असून कारण आमच्या गावात आता आमच्या सेवकाईवर एक प्रसंग आला की त्यांनी एक पुराणा मंदिर होता आणि तिथं एक खंडित मूर्ती होती। पुष्कळ दिवसापासून त्याची पूजापाठ सर्व बंद होती आणि तो होता घरगुती देवस्थान आणि त्यांनी आता त्या आमदाराच्या माध्यमातून चावडी निर्माण केला आणि तिथं नवीन मूर्ती स्थापना केला आणि त्यांनी म्हटलं की ह्या सर्व गावाचा हा देवता राहील सर्व गावावर आपण वर्गणी करू आणि मूर्ती स्थापना करून भोजनाचा कार्यक्रम ठेवू।
पण आम्ही सेवकाने म्हटलंय आम्ही आपल्या घरचे पुरी देवी देवता ती मूर्ती विसर्जन केला. आपण कोणत्याही देवी देवताची पूजा अर्चना करत नाही, म्हणून आम्ही इथं भाग घेणार नाही आणि पैसा पाणी कोणत्याही प्रकारचा देणार नाही. तर त्यांनी आमच्यावर असा आरोप आणला की परमात्मा एक वाले, इनको खाते जमता है और देते नहीं जमता. तर आम्ही कुणी सेवा करते जेवण करण्याकरता बी गेलो नाही. पण त्याने आता इकड तिकड फोन लावून ते विचारतात की परमात्मा वाले ये कार्यक्रम में भाग लेते हैं कि नहीं लेते. कोणी सेवक त्यांना सांगतात ले सकते, कोणी सांगतात नाही ले सकते. म्हणून आदरणीय मंचाला अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आम्ही तिथं भाग घेतला पाहिजे किंवा नाही त्याच्यावर आपले विचार सांगावे. आणि आपण जसे महान त्यागी बाबा चिमटेजीचे आदेश आहे त्याचा पालन करतो आणि आम्हाला जो मार्गदर्शक सांगतात त्याचप्रमाणे आम्ही वागतो आणि समोर वागण्याची कोशिश करून असे एवढे बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.